हळुवार बहरेल प्रीत ही आपली. भाग 29. काय झालं, तू इतकी पळत का आलीस आणि बाळ का रडतंय? वीर त्या रडणाऱ्या बाळाकडे बघत बोलला. सरे बाळ पुलाकडे जात होतं आणि या नोकराणीचं अजिबातच त्याच्याकडे लक्ष नव्हतं. तरी नशीब माझं लक्ष गेलं आणि मी त्याला उचलून घेतलं, नाहीतर ते पुलामध्ये पडलं असतं, अक्षिता बोलली आणि वीर रागात त्या नोकराणीवर ओरडला. तुम्हाला या बाळाची काळजी आणि देखभाल करण्यासाठी ठेवलं आहे ना, मग तुम्ही त्याच्याकडे लक्ष न देता फोनवर काय बोलत बसला होता? वीर तिच्यावरती ओरडत बोलला. सॉरी सर, मी माझ्या मुलीशी बोलत होते आणि माझं फक्त थोड्या वेळासाठी त्याच्यावरून दुर्लक्ष झालं होतं. पण यापुढे असं अजिबात होणार नाही. प्लीज तुम्ही हे सरांना अजिबात सांगू नका, नाहीतर ते मला कामावरून काढून टाकतील आणि मला आत्ता सध्या कामाची खूप गरज आहे. ती नोकरानी त्या दोघांसमोर हात जोडत बोलली. ठीक आहे, पण यापुढे याच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. लहान बाळांची खूप काळजी घ्यायला लागते, अक्षिता तिला समजावत बोलली. तू एवढ्या सहजपणे तिला कसं काय माफ करू शकतेस? आज जर त्या बाळाला काही झालं असतं तर? वीर बोलला. झालं असतं तरचा प्रश्न आहे ना, पण आता त्याला काहीच झालेलं नाही आहे आणि आपण वेळेवर आलो म्हणून तर बाळही सुखरूप आहे, अक्षिता नोकराणीच्या हातात बाळाला देत बोलली. कधी कधी तू असं काही करतेस ना की तुझ्यासमोर काय बोलावं हेच मला कळत नाही. वीर. मग नका बोलू, अक्षिता सुद्धा बोलली. काय? तो अविश्वासाने तिच्याकडे पाहत बोलला. काही नाही, मीटिंगला जायला उशीर होतोय ना, चला मग, अक्षिता वीरला म्हणाली. अक्षिता आणि वीर दोघेही आतमध्ये आले. समोर एक भला मोठा हॉल होता. तिथे सोफ्यावर बसून एक स्त्री न्यूजपेपर वाचत होती. एक्सक्यूज मी, वीर त्या स्त्रीला म्हणाला. हां बोला. मला मिस्टर सार्थक यांना भेटायचं आहे. आम्ही इथे मीटिंगसाठी आलोय. त्यांनी ती मीटिंग आमच्या ऑफिसमध्ये न करता इथे घरी फिक्स केली, त्याच्यामुळे आम्ही इथे मीटिंगसाठी आलोय. तर तुम्ही त्यांना बोलवू शकता का? वीर नम्रपणे म्हणाला. ठीक आहे, बसा तुम्ही, मी त्यांना बोलवून आणते, त्या बोलल्या आणि आतमध्ये निघून गेल्या. ह्या कोण आहेत त्यांच्या? अक्षिताने प्रश्न केला. मी पहिल्यांदाच त्यांना भेटतोय आणि आपल्या कंपनीची यांच्यासोबत पहिलीच मीटिंग आहे, त्याच्यामुळे मला त्यांच्या फॅमिलीविषयी इतकी जास्त काही माहिती नाही आहे. त्या आल्यानंतर तू त्यांनाच विचार, वीर तिची मस्करी करत बोलला. ठीक आहे, विचारते, अक्षिता बोलली आणि वीर तिला काहीतरी बोलणार तोच समोरून मिस्टर सार्थक येताना दिसले आणि वीर गप्प झाला. हॅलो मिस्टर वीर, सार्थकने हसून त्यांना ग्रीट केलं. हॅलो अक्षिता, ही माझी असिस्टंट अक्षिता. वीर तिची ओळख करून देत बोलला. ओके, मीट माय वाईफ साक्षी. सार्थक त्याच्या वाईफची ओळख करून देत बोलला. पण तुम्ही ही मीटिंग ऑफिसमध्ये करणार होतात ना, मग तुम्ही अचानक तुमचं शेड्यूल कसं काय चेंज केलं? वीर. जरी मीटिंग ऑफिसमध्ये ठेवली असती तर ती फक्त ऑफिससाठी मर्यादित राहिली असती, पण जेव्हा मीटिंग घरी घेतल्या जातात तेव्हा फॅमिलीशीही पूर्णपणे एक ओळख होऊन जाते आणि आपण पहिल्यांदाच एकमेकांच्या कंपनीसोबत ही डील करतोय, त्याच्यामुळे म्हटलं की मीटिंग घरी झालेली चांगली. सार्थक त्याची बाजू मांडत बोलला. तशी ही आयडिया मस्त आहे, अक्षिता पटकन बोलून गेली. मीटिंगला सुरुवात करायची का? सार्थक. हो करूया, आणि आजच्या मीटिंगचं प्रेझेंटेशन अक्षिता देणार आहे तुम्हाला. वीर मिस्टर सार्थक यांना म्हणाला. मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सार्थक बोलला आणि अक्षिताने प्रेझेंटेशनला सुरुवात केली. तिने पूर्ण जे काही प्रेझेंटेशन बनवलं होतं ते तिने व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलं. अधूनमधून ती थोडी घाबरतही होती, तरीही तिने मन घट्ट करून बोलायला सुरुवात केली. तिचं प्रेझेंटेशन संपलं आणि तिने एकदा सार्थककडे आणि एकदा वीरकडे पाहिलं तर दोघांचेही चेहरे निर्विकार होते. प्रेझेंटेशन तर छानच बनवलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अक्षिताने जे प्रेझेंटेशन एक्सप्लेन केलं ते एक्सप्लेन करण्याची मेथड मला खूप आवडली. सार्थक अक्षिताचं कौतुक करत बोलले. म्हणजे तुम्हाला आमच्या कंपनीसोबत डील करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे? वीर खुशीने म्हणाला. हो. सार्थकने सुद्धा होकारार्थी मान हलवली. चला, तुमची मीटिंग झाली असेल तर जेवण करून घेऊया.
साक्षी त्या तिघांना म्हणाली. नाही नको. वीर आता आपण बिझनेस पार्टनर झालोय आणि तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आलाय आणि आज साक्षीने सगळा स्वयंपाक बनवलाय. तिने बनवलाय म्हणून तरी थोडं खा. सार्थक रिक्वेस्ट करत बोलला. अहो सर, जेवणाला कधीच नाही म्हणायचं नसतं, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. अन्नाचा कधीच अनादर करू नये. जर एखाद्याने त्याच्यासाठी आग्रह केला तर थोडं का होईना तरी माणसाने जेवून घ्यावं. अक्षिता मध्येच बोलली आणि वीर तिच्याकडे रागाने बघू लागला. आता अक्षितासुद्धा तयार आहे. चला मग जेवून घेऊया. साक्षी तो कसंबसं बोलला. सगळेजण डायनिंग टेबलवर येऊन बसले. त्यांची जेवणे सुरू झाली. ते बाहेर छोटं बाळ कोणाचं आहे? अक्षिता मध्येच बोलली. तुम्ही बाहेर भेटलात का तिला? साक्षीने प्रश्न केला. हो. अक्षिता. ती आमची मुलगी आहे, सायशा. सार्थक बोलतच होता की तोपर्यंत नोकरांनी त्या बाळाला घेऊन आतमध्ये आली. ती अधूनमधून आमच्याकडे चोरून पाहत होती. कदाचित तिला याचीच भीती वाटत असेल की आम्ही त्यांना काही सांगितलं तर नाही ना. तिने पटकन बाळाला साक्षीच्या हातात दिलं आणि ती तिथून बाहेर निघून गेली. खूप क्यूट आहे तुमची मुलगी. अक्षिता. थँक्यू. साक्षीसुद्धा हसून बोलली. आपल्या डीलचे कॉन्ट्रॅक्ट पेपर मी पाठवून देतो. तुम्ही ते चेक करून सेंड करा. वीर सार्थकला बोलला. हो नक्की. सार्थकने होकारार्थी मान हलवली. वीर, एक बोलायचं होतं. सार्थक. हां बोला. वीर, मी अक्षिताला कॉलेजमध्ये पाहिलं होतं. म्हणजे आमची कंपनी डायरेक्ट कॉलेजमधून कॅन्डिडेट्सना सिलेक्ट करते आणि तिचं आमच्या कंपनीतर्फे सिलेक्शनही झालं होतं. पण तिला नाईट शिफ्ट करायची नव्हती. इवन तिच्या घरच्यांनासुद्धा हे मान्य नव्हतं. म्हणून तिने 2 दिवसानंतर ह्या जॉबला नकार दिला होता. ती खेड्यात राहणारी मुलगी आहे आणि तिच्या घरच्यांचे विचारसुद्धा जुन्या काळातील असणार हे सुद्धा मला मान्य होतं. म्हणूनच मी सुद्धा त्यावर काहीच बोललो नव्हतो. पण तिला आज मी तुझ्यासोबत पाहिलं. सुरुवातीला ती जशी होती तशीच ती आजही आहे. इवन त्याच्यापेक्षाही ती जास्त ॲक्टिव्ह झाली आहे. सार्थक. वीर, ठीक आहे. मग याच्यानंतर तर आता आपली भेट होतच जाईल. सार्थक बोलला. हो नक्की. वीरने अक्षिताला आवाज दिला. तुला भेटून खरंच छान वाटलं अक्षिता. तुझा स्वभाव अगदी मनमोकळा आहे. कोणासोबतही तू पटकन मिक्स होऊन जातेस. जेव्हा कधी काही तुला माझी गरज वाटली तर तू मला हक्काने सांग. मी कायम तुझ्यासोबत असेन. साक्षी. हो नक्की मॅम. अक्षिता. ठीक आहे, येतो आम्ही. असं म्हणून अक्षिता आणि वीर दोघेही तिथून बाहेर पडले. तिने पुन्हा एकदा त्या बाळाकडे पाहिलं तर ते बाळ साक्षीच्या हातात अगदी गोंडसपणे हसत होतं. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि ती तिथून निघाली. तुम्ही दोघी आतमध्ये एवढं काय बोलत होतात? वीर. काही नाही, त्या आमच्या लेडीजच्या गप्पा आहेत. अक्षिता. त्यांच्याशी तुझी काही ओळखसुद्धा नाही आहे तरीही तुम्ही एवढं बोलत होतात? वीर. तुम्हाला कोण म्हटलं की आमची ओळख नाही आहे ते? अक्षिता. म्हणजे? वीर न समजून बोलला. म्हणजे आम्ही इथे आल्यापासून तर एकमेकींना ओळखतोय. मग झाली ना आमची ओळख. आणि ओळख होण्यासाठी फक्त एकमेकांना बोलायची गरज असते. अक्षिता. तुला लहान मुलं खूप आवडतात का? वीर. हो, पण तुम्ही असं का विचारताय? अक्षिता. येताना तू सायशाकडे वळून वळून पाहत होतीस ना, म्हणून विचारलं. वीर. हो, लहान मुलं खूप क्यूट असतात. ते जर आपल्याजवळ असतील तर आपण सगळं टेन्शन, थकवा सगळं काही विसरून जातो. कोणाविषयी काही राग ना, कोणाविषयी काही द्वेष. त्यांना ज्या साच्यात ढकललं जातं ना त्याच साच्यातून ते घडवले जातात. अक्षिता. जसं आज साक्षीने तुला समजून घेतलं तसंच माझ्या घरच्यांनी घेतलं असतं तर बरं झालं असतं. वीर बोलला आणि अक्षिताने त्याच्याकडे चमकून पाहिलं. म्हणजे? अक्षिता न समजून बोलली. म्हणजे हेच की आज सकाळी घरामध्ये जे काही घडलं ते घडायला नको होतं. त्यांना तुझ्याशी असं बोलायला नको होतं. त्यात तुझी काहीही चूक नव्हती. तू माझ्यासोबत यावंस असं मीच तुला म्हटलं होतं.
म्हणून मी स्वतः तुला म्हणालो होतो की तू माझ्यासोबत ऑफिसला येत जा म्हणून, जेणेकरून तुला बाहेर पब्लिक ट्रान्सपोर्टची वाट बघत थांबावं लागणार नाही. पण ही गोष्ट ते लोक का समजून घेत नाहीत हेच कळत नाही आहे मला, वीर बोलला आणि अक्षिताने चमकून त्याच्याकडे पाहिलं. पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं? अक्षिता त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत बोलली. ते घर माझं आहे आणि त्या घरात जे काही घडतंय ते तर मला माहीत असायलाच हवं ना. वीर, म्हणजे हे सगळं तुम्हाला आजीने सांगितलं का? अक्षिता, नाही, आजीने मला काहीच सांगितलेलं नाही याबद्दल. वीर, मग पिहूने काही सांगितलं का? अक्षिता, नाही. वीर, मग तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं ते तरी सांगा. अक्षिता प्रश्नांचा बडीमार सुरू करत बोलली. ते मी तुला वेळ आली की सांगेन, वीर बोलला आणि अक्षिता त्याच्याकडे रागाने पाहू लागली. कधीपासून यांना विचारतीये की यांना कुठून कळलं, पण ते सांगायलाच तयार नाही आहेत. कदाचित त्यांना पिहूनेच सांगितलं असावं, पण ते माझ्यासमोर तिचं नाव सांगायला तयार नाही आहेत. किंवा मग आजीने तरी सांगितलं असावं, पण त्यांना जर का त्या दोघींपैकी कोणी सांगितलं असतं तर त्यांनी तसं सांगितलं असतं. ते माझ्याशी खोटं बोलणार नाहीत. मग यांना हे सगळं कोणी सांगितलं असावं? घरातल्या कोणत्या नोकराने तर नाही ना? अक्षिता मनातच विचार करत होती. त्यांची गाडी बंगलोच्या गेटमधून आतमध्ये आली आणि अचानक गाडीला ब्रेक लागला आणि ती समोर धडकता धडकता वाचली. अक्षिताने स्वतःला सावरलं आणि ती पटकन गाडीतून खाली उतरली आणि ती आतमध्ये आली. अक्षिता, बरं झालं की तू वेळेवर आलीस. आम्ही आता जेवायला बसत होतो. तूही आमच्यासोबत बस. आणि हा वीर कुठे राहिला? पार्वतीने अक्षिताला आल्या आल्या प्रश्न विचारायला सुरुवात केली. आजी, मी इथे आहे, वीर पाठीमागून येत बोलला. चला आता दोघेही सोबतच आला आहात तर जेवायला बसा. पार्वती, नाही नको, आम्ही दोघेही जेवून आलोय. वीर, जेवून आलोय म्हणजे तुम्ही बाहेर कुठे जेवायला गेला होतात का? पार्वतींनी प्रश्न केला. आज आपल्या कंपनीची एक मीटिंग होती आणि ती मीटिंग त्या क्लायंटच्या घरी होती. त्याच्यामुळे निघताना त्यांनी आम्हाला जेवण्यासाठी खूप फोर्स केला आणि मग आम्ही त्यांना नाहीसुद्धा म्हणू शकलो नाही, म्हणून मग तिथूनच जेवून आलो. अक्षिता सांगू लागली. त्यांनी फक्त एकदा दोनदाच विचारलं होतं आणि ही लगेच त्यांना हो म्हणाली आणि मलाही जबरदस्तीने जेवायला लावलं. वीर तिची तक्रार करत बोलला. हा, मग जर का कोणी एखाद्या पाहुण्याने जेवायला आग्रह केला तर आपण त्यांना नाही म्हणतो का? नाही म्हणजे आपण त्यांना नाही म्हणतो, पण जर त्यांनी जास्तच आग्रह केला तर होच म्हणणार ना. मग मी सुद्धा तसंच म्हणाले. अक्षिता डोळे बारीक करत बोलली. बरं ठीक आहे, जेवून आलाय ना दोघेही, मग जावा रूममध्ये आणि फ्रेश व्हा, पार्वती बोलल्या आणि वीर तिथून निघून गेला. बरं अक्षिता, मला एक सांग, मीटिंग कशी झाली? पार्वती, मीटिंग छान झाली आजची आणि मिस्टर सार्थक आपल्या कंपनीसोबत डील करायलाही तयार आहेत. अक्षिता, वीर ऑफिसला जायला लागल्यापासून ही त्याची पहिलीच डील आहे ना, ती एकदा व्यवस्थित होऊ दे. पार्वती देवाला हात जोडत बोलल्या. व्यवस्थित का नाही होणार आजी? ते खूप चांगले बॉस आहेत आणि ते कंपनीसुद्धा खूप छान हँडल करू शकतात. आणि आज मिस्टर सार्थक यांनी जे डील आहे म्हणजे त्यांनाही वीरवरती विश्वास आहे म्हणूनच ना. अक्षिता, हो, पण ही मीटिंग वीरसाठी होती, तुझ्यासाठी नव्हती. प्रकाशराव तिच्याकडे रागाने पाहत बोलले. म्हणजे? अक्षिता न समजून बोलली. म्हणजे तुला वीरसोबत जायची काय गरज होती? ही मीटिंग तो एकटाही करू शकत होता का? प्रत्येक वेळेला तू सोबत जाणं गरजेचं आहे? तू त्याची पर्सनल असिस्टंट आहेस, त्याचा तू गैरफायदा घेण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस, नाहीतर तुलाच महागात पडेल. प्रकाशराव, नाही सर, मी वीरना म्हटलं होतं की हे प्रेझेंटेशन तुम्हीच द्या म्हणून, पण तेच म्हणाले की हे प्रेझेंटेशन मी तयार केलं आहे तर ते क्लायंटसमोरसुद्धा मीच एक्सप्लेन करावं. अक्षिता, तरी मला वाटलं होतं की यातसुद्धा तुम्ही मध्ये नक्की बोलणार. सगळ्यांचं लक्ष त्या आवाजाच्या दिशेनं गेलं तर तो मात्र वरती उभा राहून प्रकाशरावांकडे रागाने बघत होता. तो झपझप पायऱ्या उतरत खाली आला. तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे हो? नाही म्हणजे तुम्हाला माणसांची ॲलर्जी वगैरे तर नाही आहे ना? जेव्हा बघावं तेव्हा सतत हिलाच बोलत असतात. आता हिने सांगितलं ना एकदा तुम्हाला
की मीच तिला फोर्स केला होता हे प्रेझेंटेशन देण्यासाठी, तरीही तुम्ही तिच्याच मागे हात धुवून लागलाय. वीर एक जळजळीत कटाक्ष टाकत बोलला. मी फक्त तिला एवढंच म्हटलं होतं की तुला जायची काय गरज आहे, त्याच्यावरून तू मला किती बोलतोयस. आणि हे डील आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. जर हिने प्रेझेंटेशनमध्ये काही मिस्टेक केली असती आणि हे डील जर आपल्या हातातून गेलं असतं तर काय केलं असतंस, याचा विचार केलास का कधी? हो, पण हे डील आपल्या हातातून गेलेलं तर नाही आहे ना. आणि एवढ्या छोट्या गोष्टीचा तुम्ही एवढा मोठा इश्यू का क्रिएट करत आहे? वीर त्यांच्यावरती रागाने बोलला. हे बघ, मी कोणताही इश्यू क्रिएट करत नाही आहे. मी जे काही सांगतोय ते आपल्या कंपनीच्या भल्यासाठीच बोलत होतो. जर तुला असं वाटत असेल ना की या मुलीने प्रेझेंटेशन देऊन काहीही चूक केलेली नाही आहे, तर कदाचित असं असेलही. पण तिच्याकडून काही चूक झाली असती तर त्याची सगळी जबाबदारी तू घेतली असतीस का? प्रकाशराव बोलले. आणि सगळेजण वीरच्या उत्तराची वाट बघू लागले.